आरक्षण घेणाऱ्या लोकांनी जिकडं तिकडं धुमाकूळ घातला. वाटोळं केलं त्यांनी अक्षरशः देशाचं. जिकडं जाईल तिकडं आरक्षणवाले. 1 ऑगस्टला एक संध्या गायकवाड नावाची महिला बीडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल होते बाळासाठी. तिचं सिझेरियन होते, तिला बाळही होते चांगलं. त्यानंतर सिझर करणारे डॉक्टर आहेत, 2 हरामखोर डॉक्टर होते. त्यांनी काय केलं, त्यांचे हँड ग्लोव्हज आणि काही टिश्यू ते म्हणे पोटातच ठेवले आणि पुढची प्रोसेस झाली. पोटात दुखू लागल्याने परत आले. सोनोग्राफी केल्यावर कळलं, की अशा-अशा गोष्टी तिच्या पोटामध्ये राहिल्या. आहे का नाही? या आरक्षणवाल्या लोकांना करावं काय? अरे तुम्ही कुठं-कुठं वाटोळं करणार रे बाप्पा? हां? तिकडे रस्त्यात बांधता, त्या रस्त्यात खड्डे तुमचे. पूल आज बांधला, 4 दिवसांनी पूल पडतो. सॉरी, हे चुकीचं झालं. काय झालं, ते जे ऑपरेशन करणारे डॉक्टर होते बीडमधले, ते काही आरक्षणवाले नव्हते म्हणे. आता मला समजलं. ते आरक्षणवाले नव्हते, ते स्मार्ट होते. जे स्वतःला स्मार्ट कम्युनिटीमधले आहे म्हणतात आणि ते म्हणतात, की तुम्ही आमच्याबरोबर स्पर्धा करू शकत. काय तुमच्याबरोबर स्पर्धा करावी रे बाप्पा? असे तुम्ही लोकांचे जीव घ्यायला लागले. हे संध्या गायकवाड त्यांच्या 3 वेळा शस्त्रक्रिया केली. म्हणजे 3 वेळा त्यांचं ऑपरेशन केलं. ते बाहेर काढलं ते टिश्यू वगैरे. नंतर परत काही त्यांच्या आतड्याला पण इजा झाली आणि आता अशी नाजूक परिस्थिती आहे त्यांची, की ते पुण्याच्या ससूनमध्ये ॲडमिट आहेत असं मला हे मग मुद्दामून तर केलं नाही ना. आणि त्या रुग्णालयामध्ये कोणते लोकं जातात? गोरगरिबाचे हो. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी असे गोरगरिबाचे लोकं तिथे जाऊ नयेत आणि जे आता रॅकेट सुरू आहे कुठलं? हॉस्पिटलचं. पैसा उकळायचं रॅकेट हो. ते चाललं पाहिजे ना. म्हणून अशा घटना मुद्दामून घडतात, मुद्दामून घडवल्या जातात. बरं, एवढी गोष्ट होऊनही फक्त इक्का-दुक्का एकाच चॅनलवर एक बातमी आली मी पाहिले. बाकी आपल्यासारख्या काही यूट्यूबर लोकांनी याच्यावर आवाज उठवला. कुठेही बातमी नाहीये, कुठेही डिबेट नाहीये. का या गोष्टीवर डिबेट होत नाही? कारण तिथे मीडियामध्ये बसलेले लोकं सगळे स्मार्ट आहेत. तिथं आरक्षण नाहीये ना, तिथे स्मार्ट लोकं बसलेले सगळे. इथून-तिथून सगळे बघा. तिथं 2 असतात एकाच कम्युनिटीचे. तो इकून एकाची बाजू घेतो आणि तो तिकडून काउंटर करतो. ते म्हणते मी मारल्यासारखं कर, तू रडल्यासारखं कर. अशी एकूण परिस्थिती आहे. तर त्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल? जरूर सांगा आणि तुम्ही या गोष्टीचा निषेध नोंदवा.